47 नंबरचा डी सेट मधला प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलाय? स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007चं धोरण आहे. कोणी अभ्यास केलाय का? नाही. आणि आपल्याला काय माहितीये, धोरणावर प्रश्न आल्यानंतर काळजीपूर्वक वाचायचं. काहीच चुकीचं लक्षात नाही आलं तर आन्सर पर्यंत 4 नंबरला वरील सर्व घेऊन जायचं. परंतु आपल्याला काळजीपूर्वक वाचणं महत्त्वाचं आहे. 2025 ची पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ट्रिकल डाउन थिअरीचा क्वेश्चन अनुभवलाय का? हो, अनुभवलेला आहे. म्हणजे तुम्हाला ट्रिकल डाउन थिअरी विचारली आणि कॉन्ट्राडिक्शन लक्षात यायला पाहिजे होतं. तसं इथे सुद्धा आपल्याला खाजगी संस्था या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र आहेत हे विधान, आणि या संस्था स्वशासित असतात आणि त्याचे नियंत्रण सरकारद्वारे केले जाते हे विधान, या दोघांमध्ये कॉन्ट्राडिक्शन लक्षात यायला पाहिजे होतं. इंग्लिशमध्ये शब्द वाचला तरी सुद्धा कंट्रोल दिलेला आहे, तर रेग्युलेशन असतं तर कदाचित विचार केला असता. कंट्रोल म्हणजे सरकार पूर्ण कंट्रोल ठेवतो, हे पूर्णपणे चुकीचं असायला पाहिजे. त्याच्यामुळे ए आणि सी या दोन विधानामध्ये काय झालं, तुमचं कॉन्ट्राडिक्शन लक्षात यायला पाहिजे होतं. आणि हे कॉन्ट्राडिक्शन जर लक्षात नाही आलं तर तुम्ही 4 लिहिणार आहात, परंतु आन्सर यावेळी क चुकीचा आहे आणि म्हणून आन्सर असायला पाहिजे अ, ब आणि ड. लक्षात घ्या, परत एकदा आयोग तुम्हाला वारंवार संधी देतो. राज्यसेवेच्या पेपरचा अप्रोचच असा आहे की तुम्हाला तिथे बेस्ट विचार करायचा आहे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी छान एक्झिक्यूट करता तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो. ठीक आहे, भेटूयात. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू व्हेरी मच.